लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच अजून एक महत्त्वाची माहिती, कल्याण मतदारसंघातून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटातून कोण उभं राहणार याची जोरदार चर्चा सुरू असतानाच अयोध्या पौळ यांनी कल्याणमधून उमेदवारी मिळवल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टने आता राजकीय वर्तुळात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. उद्धव ठाकरेंचे आभार मानत त्यांनी ही पोस्ट केली आहे. परंतु लगेचच त्यांनी ही पोस्ट डिलीट केली असून माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे. ही पोस्ट अयोध्या पौळ यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर दुपारपर्यंत दिसत होती. मात्र आता त्यांनी ही पोस्ट डिलीट केली आहे. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मशाल चिन्हावर कल्याण लोकसभा निवडणूक लढत आहे असं या ट्विटमध्ये अयोध्या यांनी म्हटलं. ज्यांच्याकडे ईडी आयटी सारखी ताकद आहे अशा स्वयंघोषित जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा पक्ष युतीत आहे अशा मुख्यमंत्र्यांच्या खासदाराच्या मुलाच्या विरोधात संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद साहेब. त्याचबरोबर आदित्य ठाकरे, संजय राऊत, वरुण सरदेसाई, साईनाथजी दुर्गे आदी नावांचा उल्लेख या ट्विटमध्ये करण्यात आला आहे. याआधी कल्याण लोकसभेसाठी वरुण सरदेसाई, आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे, केदार दिघे यांचं नाव चर्चेत होते. अयोध्या यांच्या पोस्टने राजकीय विश्वात आता उधाण आलं आहे. अयोध्या पौळ पाटील या मूळच्या परभणी जिल्ह्यातील आहेत. अयोध्या पौळ या लहानपणापासूनच शिवसेनेचं बाळकडू मिळालं आहे. त्यांच्या आई गंगूबाई या शिवसेनेच्या पालम तालुका प्रमुख होत्या. बाल शिवसैनिक ते युवा सेना असा त्यांचा प्रवास झाला. शिवसेना पदाधिकारी म्हणून 2019 पासून त्या कार्यरत आहेत. तसंच 2020 पासून त्या ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सोशल मीडिया समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. अर्धवेळ राजकारण आणि अर्धवेळ खासगी कंपनीत त्या नोकरी करतात. शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांना आव्हान दिल्यानंतर अयोध्या पौळ या जास्त चर्चेत आल्या होत्या.